कंदमुळांचे जे प्रदर्शन आम्ही यावर्षी भरवलेलं आहे हे सलगपणे भरवत असलेलं तिसरं वर्ष आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे कंदमुळाचं प्रदर्शन हे महाराष्ट्रामध्ये कुठेही आयोजित केलं जात नाही, पण 2 वर्षापूर्वी आम्ही कंदमुळांचं प्रदर्शन भरवायला सुरुवात केली आणि आजचं हे तिसरं वर्ष आहे। याच्यामध्ये कंदमुळांचे जवळपास 100 प्रकार याच्यामध्ये ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने डायस्कोरिया नावाच्या वनस्पतीचे प्रकार आहेत, सुरणाचे प्रकार आहेत आणि अळूचे प्रकार ठेवलेले आहेत। तर हे 3 प्रमुख कंदमुळांचे प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज आहेत। या सगळ्या व्हरायटीज मिळून जर आपण पाहिलं तर जवळपास 100 कंदमुळांचे प्रकार इथं ठेवलेले आहेत। त्याचबरोबर औषधी वनस्पतींच्या जवळपास 150 वनस्पती इथं ठेवलेल्या आहेत आणि बाहेरच्या बाजूला फुलपाखरांना अट्रॅक्ट करणाऱ्या आणि फुलपाखरांचे नेक्टर आणि होस्ट प्लांटची ही काही 50 प्लांट ठेवलेली आहेत। सर्वात महत्वाचं आहे की आम्हाला या कंदमुळांची शेती करण्यासाठी शेतकऱ्याला प्रवृत्त करायचं आहे की याची त्यांनी शेती करावी। पण अडचण अशी आहे की शेती केल्यानंतर ते म्हणतात की याच्या रेसिपीज कशा बनवायच्या, याचे खाद्यपदार्थ कसे बनवायचे, कारण ते लोकांच्या मध्ये फेमस करावं लागेल आपल्याला। म्हणून आम्ही काही कर्नाटक मधली माणसं इथं बोलावलेली आहेत जी पारंपरिक पद्धतीनं या सगळ्या रानभाज्यांचा आहारामध्ये वापर करतात। त्याच्या रेसिपीज कशा बनवतात याचंही ज्ञान इथे आलेल्या लोकांना मिळावं, त्याची चव त्यांना चाखता यावी, याच्यासाठी आम्ही त्याच्या रेसिपीचं सुद्धा प्रॅक्टिकल इथं ठेवलेलं आहे।